Very good evening, one and all. It's day 8, and we are in the second session of it. In the first half, we have seen how to modulate our voice. सेशन कैसा रहा सब लोगों को? अनम्यूट कीजिए. वेरी फाइन सर। बढ़िया सर बढ़िया। बढ़िया था, Very right? nice. See, it is also possible that we can just go with this kind of modulation in process. L1 के अंदर ये बेसिक का पार्ट था आपके लिए. L2 के अंदर प्रैक्टिकल लेवल पे काम है और L3 के अंदर तकरीबन 5 स्पीचेस आपको इस टोन के अंदर कैसे करने हैं इसके प्रैक्टिस प्रोसेस करवा के लेते हैं हम. सो एक एक लेवल के अंदर बहुत सारी चीजें बढ़ेगी. सो स्टेप बाय स्टेप विल गो फॉर राइट. Here I would like to share a slide with you. In this particular slide, we are going to learn the uses of wood. Uses of wood. Just write down at the top uses of wood. Here I have mentioned few of the uses of it, right? 4 अलग-अलग uses यहाँ पर हेडिंग के तौर पर दिए हैं और उसके कुछ एग्जाम्पल्स उसके नीचे लिखे हुए हैं, राइट? हाँ, आप उसको थोड़ा सा चेक करके हॉरिजॉन्टल वर्टिकल आपके हिसाब से कर लो तो आपको पता भी चलेगा थोड़ा सा. The very first use of wood is, वुड के सबसे पहला जो उपयोग होता है वो है विल का पास्ट, राइट? दिस इज अ पास्ट ऑफ विलचा पास्ट म्हणून आपण त्याचा उपयोग करतो. म्हणजे कसा बघा, खाली एक्झाम्पल दिले. तो म्हणाला मी प्रश्न विचारेल. बाय ऑब्जर्विंग दिस स्टेटमेंट वी कम टू नो दैट कि दूसरा वाला स्टेटमेंट फ्यूचर में जा रहा है ना? मी प्रश्न विचारेल. लेकिन पहला वाला स्टेटमेंट वो पास्ट में हो रहा है. तो म्हणाला, क्रिया संपली. फिर ऐसा स्टेटमेंट रहने के बाद जब पहला स्टेटमेंट पास्ट में आता है तो दूसरा स्टेटमेंट भी पास्ट में ही होना चाहिए, इसीलिए विल का वुड हो जाता है. तो म्हणाला मी प्रश्न विचारेल. ही सेड आय वुड आस्क क्वेश्चन. गेटिंग? पहला वाला अगर लिखा हो तो प्रॉपर तरीके से समझ लो, समझ में आया हो तो ही आगे बढ़ो. अजून एक एक्झाम्पल पाहूया आपण. राणी म्हणाली मी उद्या सिनेमाला जाईल. राणी सेड आय वुड गो टू द मूवी टुमॉरो. राईट? इथे आपण विलच्या ऐवजी वुडचा वापर करणार आहे कारण पहिलं वाक्य भूतकाळात आलेलं आहे म्हणून. दुसऱ्या वाक्याचा रेफरन्स पण भूतकाळात लागतो. बोलताना आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं असतं. नेक्स्ट बघा, अवास्तव कल्पना, अनरियल इमॅजिनेशन. नंबर 2 वाला जो यूज आहे दॅट इज कॉल्ड एज अनरियल इमॅजिनेशन. जी कल्पना आपण इमॅजिनेशन मध्ये म्हणजे ती सत्यात उतरू शकत नाही. जसं एक्झाम्पल आपण घेतलं की जर मी पंतप्रधान असतो. आता खरंच आपण पंतप्रधान होणार आहे का? नाही. पण आपण कल्पना अशी केली की जर बॉस मी जर शाहरुख खान असतो ना तर विचारूच नका, मी असं काम केलं असतं. मी जर तुम्हाला सांगतो ना की नरेंद्र मोदी असतो ना, सगळ्यात पहिला कार्यक्रम तर तुम्हाला सांगतो ना, सगळ्यात पहिले सगळ्या शिक्षकांना नोकऱ्या देऊन टाकल्या असते. पण आपण आहोत का? नाही. दॅट इज अनरियल इमॅजिनेशन. दॅट इज नॉट इन रिअलिस्टिक वन. त्या कंडिशन मध्ये पण आपण वुडचा वापर करत असतो. जर मी पंतप्रधान असतो, इफ आय वुड बी प्राईम मिनिस्टर असं लावलं जातं त्याला. इफ आय वुड बी अ टीचर, जर मी शिक्षक असतो. इफ आय वुड बी अ सॉफ्टवेअर इंजिनियर, जर मी सॉफ्टवेअर इंजिनियर असतो तर मग मी असं केलं असतं, मग मी तसं केलं असतं, मग मी असं केलं असतं. लाईकवाईज. नेक्स्ट वन इज पोलाइट रिक्वेस्ट. नम्र विनंती करण्यासाठी सुद्धा आपण वुडचा वापर करत असतो. त्याच्यामध्ये कृपया हा शब्द वापरला जातो. कृपया तुम्ही मला मदत कराल का? वुड यू प्लीज हेल्प मी? कृपया तुम्ही मला माहिती द्याल का? वुड यू प्लीज गिव्ह मी द इन्फॉर्मेशन? कृपया तुम्ही मला एक ग्लास पाणी द्याल का? वुड यू प्लीज गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर? लाईकवाईज आपण विनंती करण्यासाठी देखील वुडचा वापर करू शकतो. आणि शेवट विश, मनातली इच्छा व्यक्त करण्यासाठी, है ना? विश म्हणजे इच्छा, मनातली इच्छा व्यक्त करण्यासाठी आपण. मला इंग्रजी बोलायला आवडेल. सगळ्यांनाच आवडेल बॅचमध्ये. आय वुड लाईक टू स्पीक इन इंग्लिश. मला ना गोव्याला जायला आवडेल बॉस. आय वुड लाईक टू गो टू व्हिजिट गोवा.
मला ना तुमच्याशी काही गोष्टी शेअर करायला आवडतील. आय वुड लाईक टू शेअर समथिंग विथ यू. मला काही गोष्टी तुमच्याशी शेअर करायला आवडतील. अशा कंडिशन्स मध्ये आपण 4 उपयोग आपले वुडचे पाहू शकतो. लिहून घ्या, एखादा पाठ राहिला असेल तर. 2 मिनिटांमध्ये आपण पुढच्या प्रॅक्टिस प्रोसेसकडे वळूया. लिहून झाला असेल तर येस सांगा, झालंय म्हणून. सर, येस बोला मॅम. हे जे सेकंड नंबरचं जे सेंटेन्स आहे, जर मी पंतप्रधान झालो असतो तर, जर याच्या पुढचं जे आपल्याला सेंटेन्स जर बोलायचे असतील ते कोणत्या टेन्स मध्ये येतील? ते सगळे वुड मध्ये येतील मॅडम. सगळेच्या सगळे. मॅक्झिमम सेंटेन्स ते वुड मध्ये घ्यायचे. कसे? ओके. जसं फॉर एक्झाम्पल, इफ आय वुड बी अ प्राईम मिनिस्टर ऑफ दिस नेशन, then I would complete this particular task for this kind of people. राईट? तर सगळा पाठ हा भूतकाळाच्या प्रोसेसला जातो मॅडम, कारण हे सगळं इमॅजिनेशन भूतकाळातलं असतं. आता फॉर एक्झाम्पल, तुम्ही ज्या शाळेमध्ये होतात आणि त्या शाळेचे तुम्ही जर हेडमास्टर असता, असं जर मी आता इमॅजिन करताय, जर बॉस मी जर माझ्या शाळेचे हेडमास्टर असते ना, तर रोज सगळ्यांना 3 वाजता सोडून दिला असतं दुपारी. बरोबर आहे? दिस इज अनरियल इमॅजिनेशन अबाउट पास्ट. हे बघा ताई, 2 प्रकारची वाक्य आहेत बघा. तुम्हाला लक्षात येतं की यातला डिफरन्स काय आहे तो? 2 प्रकारची वाक्य आहेत. जर मी पंतप्रधान झालो, हा भाग वेगळा. आणि जर मी पंतप्रधान असतो, हा भाग वेगळा. बरोबर. आलं लक्षात? झालो म्हणजे काय? भविष्य काळ आहे, मग त्याच्यामध्ये विल लागेल. जर मी पंतप्रधान झालो ना बॉस, तर मग मी असं करेल, तसं करेल, तसं करेल, तसं करेल भविष्य काळात. ओके. आणि जर मी हेडमास्टर असतो ना, तर बास विचारून नका, आठवड्यातून 3 दिवस तर सुट्टी शाळेला. दिस इज व्हॉट इमॅजिनेशन अबाउट द पास्ट. मग तिथे पास्टचाच रेफरन्स लागणार, आणि इमॅजिनेशन अबाउट द फ्युचर, तिथे भविष्य काळाचाच रेफरन्स लागणार. आलं लक्षात मॅम? हो सर. राईट. आणि असे प्रश्न विचारत चला. याला कारण काय माहितीये का, की जोपर्यंत आपण विचारणार नाही तोपर्यंत आपल्याला लक्षात नाही येणार की प्रॉब्लेम कुठे आहे नेमका. नाही सर, मी याच्यावर एसे लिहिला असता आणि सगळं वूड लावून मोकळी झाली असती, म्हणून विचारलं. राईट, बरोबर आहे. आता लक्षात ठेवा, पास्ट बद्दल रेफरन्स असला तर वूड लावायचं, फ्युचर बद्दल रेफरन्स असला तर विल लावायचं. लक्षात ठेवा. लहानपणी तुम्ही कधी ऑब्झर्वेशन केलं असेल की नसेल मला माहित नाही, पण आता मला त्या गोष्टी सगळ्या आठवतात म्हणून सांगतो तुम्हाला की या टॉपिकशी रिलेटेड आहे. इफ आय वेअर अ प्राईम मिनिस्टर, जर मी पंतप्रधान झालो, या वाक्यासाठी आय नंतर वेअर वापरलं जातं. इफ आय वेअर अ प्राईम मिनिस्टर, जर मी पंतप्रधान झालो. आणि इफ आय वुड बी अ प्राईम मिनिस्टर, जर मी पंतप्रधान असतो. हे दोन्ही वाक्यरचना लिहून ठेवा, वापरताना मग चुका होत नाहीत आपल्या. इफ आय वेअर अ प्राईम मिनिस्टर, जर मी पंतप्रधान झालो, दॅट इज इमॅजिनेशन प्रोसेस. आणि इफ आय वुड बी अ प्राईम मिनिस्टर, जर मी पंतप्रधान असतो. फाईन. ओके सर. आता वुडचे उपयोग हे सगळे कळाले का तुम्हाला? खरंच कळाले का, की चारीपैकी कुठला एक डाऊट आहे? कळाले. कळाले. आशा मॅडम कळाले? हो सर. राईट. इकडं करुणा मॅडम, अनम्यूट करा, आवाज येत नाही. सर मी आता जॉईन झाले ना, मागच्या सेशनला त्याच्यामुळे का नव्हतात मॅडम? मागचं सेशन खूप छान झालं. थोडस बाहेर होते थोडस बरं त्याच्यामुळे. ठीक आहे मॅम, काय हरकत नाही. आता कंटिन्यू करा. ठीक आहे, ओके. हो सर.
राईट. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जेव्हा टाकेल मी उद्या किंवा सकाळी, तर तेव्हा तुम्ही बघून घ्या. फाईन. हो 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 सेशन नंबर 2 आहे, 8व्या दिवसातलं सेशन नंबर 2. फाईन. ओके, डन. बघा, 4 उपयोग पाहिलेत आपण. या 4 याच्यावरती आपण प्रॅक्टिस करणार आहेत. एका एकाचं नाव घेतो, त्यांनी व्हिडिओ प्रॉपर पद्धतीने चालू करा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. प्रत्येकाला आपण 2-2, 3-3 प्रश्न विचारूया नॉर्मली. चला, पहिला प्रश्न जो आहे तो आशा मॅडम तुम्हालाच आहे. येस सर. राईट, फाईन. द व्हेरी फर्स्ट क्वेश्चन टू यू इज दॅट जर मी इंदुताई आमटे असते, एवढंच का? हा एवढंच. जर हा इफ आय वुड इंदुताई आमटे. आमटे राईट. म्हणजे मला सॉरी टू इंटरप्ट यू, पण मला सांगायला असं वाटतं की मी जेव्हा आनंदवनात गेलो होतो पहिल्यांदा. तुम्ही गेले आनंदवनात कधी? नाही सर. नाही. आनंदवनात नाही. गेल्याच्या नंतर किंवा तुम्ही जर चेक केलं तर बाबा आमटेंच्या ज्या सौ होत्या, त्यांचा जर फेस कट पाहिला तर आशाताईंशी खूप मॅच होतो. तुम्हाला सांगतो, तुम्ही चेक करा YouTube वरती किंवा आपल्या Google वरती, तुम्हाला लक्षात येईल. मला ते आश्रमात गेल्याच्या नंतर तेव्हा ते चित्र पाहिलं ना की आशाताईंना पाहिलं, त्यांचीच आठवण झाली होती. म्हणजे आता आशाताईंना पाहिल्यावर मला लगेच क्लिक झालं ते. आनंदवन खरंच सुंदर जागा आहे. तुम्हाला सगळ्यांना कोणाला जमलं तर वेळ काढून जा. आणि हेमलकसा हे पण ठिकाण पहा, जिथं आज प्रकाश आमटेंचं लोक बिरादरी प्रकल्प नावाचा प्रकल्प आहे, जो गडचिरोली पासून 3 किलोमीटर अलीकडे आहे. सुंदर जागा आहे, राहायची व्यवस्था आहे छान. त्या सगळ्या प्राण्यांना त्यांना आपल्याला भेटायला मिळतं. सुंदर आहे सगळं, छान. वन्स यू हॅव टू गो दॅर. नेक्स्ट स्टेटमेंट टू यू मॅडम. राजू म्हणाला मी MPSC ची तयारी करेल. राजू सेड आय वुड प्रिपेअर फॉर MPSC राईट, एक्झाम. अगदी बरोबर. राजू सेड आय वुड प्रिपेअर फॉर MPSC एक्झामिनेशन. आणि शेवटचं वाक्य तुमच्यासाठी असं आहे मॅडम. मला मला कुंभमेळ्याला जायला आवडेल. आय वुड लाईक टू गो टू कुंभमेळा. राईट, आय वुड लाईक टू गो टू कुंभा. इंग्रजीमध्ये कुंभमेळ्याला कुंभा असं म्हणतात. ओके. ह्यावेळेसचा कुंभमेळा कुठे आहे सांगा? प्रयागराजला आहे. प्रयागराजला आहे, उत्तर प्रदेश, प्रयागराज. आतापर्यंत झालेल्या सगळ्या महाकुंभांपैकी सगळ्यात मोठा महाकुंभ म्हणून याच्याकडे पाहिलं जात आहे. राईट. एवढी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोक येणार आहेत, तुम्हाला सांगतो. पण मॅनेजमेंट पण त्याच पद्धतीची खास लेवलवर केलेली आहे. नेक्स्ट, नीलम मॅम प्लीज अनम्यूट युअर सेल्फ. येस मॅडम. जर मी कस्तुरबा गांधी असते. इफ आय वुड बी कस्तुरबा गांधी. राईट. इथं बी का लावला आपण सांगा बरं मला. जर का मी असते तर मी नाहीये. नाही, असं नाही मॅडम. इथं हा. मूळ क्रियापद नाही वाक्यामध्ये मूळ क्रियापद नाहीये, म्हणून असणे या शब्दासाठी बी लावलं जातं. लक्षात ठेवा, वाक्यात मूळ क्रियापद नाहीये म्हणून असणे या वाक्यासाठी, असणे या बी. शब्दासाठी आपल्याला बी वापरलं जातं. ओके. कारण लक्षात ठेवा, कधी कोण आपल्याला काय प्रश्न विचारणार सांगताच येत नाही. मॅडम इथं बी काहून लावायचं, मग दुसरं नाही लावलं चालणार नाही का? मुलं काहीही प्रश्न विचारतात. तसं आपल्या मनाला पण असे प्रश्न पडले पाहिजे की हे असं का, हे असंच का. इट इज कॉल्ड एज द रिअल क्वेश्चन आन्सरिंग. फाईन. यस, नेक्स्ट क्वेश्चन मॅम. ज्योती म्हणाली मी तुला पुस्तक देणार नाही. ज्योती म्हणाली मी तुला पुस्तक देणार नाही. ज्योती सेड शी वुड नॉट गिव्ह टू बुक हिम बुक her book to you. Sorry. Jyoti said she would not give book to you. राईट. ओके, फाईन. शेवटचं वाक्य. मला माझी स्वतःची शाळा चालू करायला आवडेल. I would like to start my own school. राईट. इथं बी लावायची गरज नाही कारण क्रियापद आलंय.
ओके. ओके. ज्या वाक्यात मूळ क्रियापद असतं तिथे युजली फक्त बी लावत नाहीत आपण. फाईन. नेक्स्ट वाक्य विचारतोय मी लता मॅडमला. लता मॅडम अनम्यूट करा. आज आमचे सूरज सर कुठे गेले काय माहिती. नाही, सुतार सर. येस. लता मॅम, पहिला क्वेश्चन तुमच्यासाठी आहे. माझी आई म्हणाली, मी उद्या तुझ्या घरी येईल. My mother said, हम्म. I will come to your home tomorrow. राईट. आय वुड कम टू युअर होम टुमॉरो. एक छोटीशी रिक्वेस्ट आशा मॅडम तुम्हाला अशी आहे की तुम्ही जेव्हा व्हिडिओ बनवता मोबाईलवरती तेव्हा मोबाईलचा ऍक्सेस थोडा जवळ घ्या. राईट, समोर. कारण तो खूप दूर ठेवला जातो. जेव्हा आपल्याला आवाज ऐकायचा असतो तुमचा तर तो युजली फार ऐकू येत नाही, असा फार बारीक येतो तेव्हा. सो चालेल. जमलं थोडस. नाही तर दुसरी गोष्ट तुम्हाला सांगेल, आता तुमच्याकडे अजून ही सुविधा नाहीये, पण लक्ष्मण सर असतील, प्रकाश सर असतील, या सगळ्यांना इन्क्लूड करून तुम्हाला सगळ्यांना इन्क्लूड करून मी सांगेल की हे बघा, या अशा पद्धतीचा एक बोयाचा माईक येतो. बोया नावाची कंपनी आहे. BOYA, बोया. त्याचा असा लंबलचक वायर असलेला एक माईक येतो असा, आणि त्याला समोर आहे ना अशी गोल पिन पण असते, अशी गोल किंवा चपटी पिन, आपली जी सी पिन आहे ना चार्जरची सी पिन, तशी पण पिन असते. आता हा गोल पिन वाला कसा आहे की माझ्या जुन्या फोनला लागतो आता, पण सी पिन वाला कसा आहे सगळ्याला लागतो आता सॅफेज मध्ये. तर आता नवीन सी पिन वाला येतोय तो. तर असा बोयाचा लंबालचक जवळपास 5 फूट वायर आले, 10 फुटाचं वायर, 10-15 फुटाचं. याला कारण काय, कितीही लांब आपण मोबाईल ठेवला आणि त्याला जर हे असं माईक लावला आणि आपल्या इथं जर लावलं आपण हे असं, बरोबर आहे का, एखाद्या कुठल्या तरी साडीच्या पदराला म्हणा, कशाला म्हणा, असं लावलं की मग या माईक मधून जो आवाज जातो ना मोबाईल मध्ये तो खूप बेस्ट जातो. आजूबाजूला कोणी काही करो काही हो, पण आपलं रेकॉर्डिंग प्रोसेस खूप छान होते. ज्याला भविष्यामध्ये खरंच पुढे काही रेकॉर्डिंग लेवलवरती यायचं असेल तर त्यांनी ही इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही. जास्त मोठी इन्व्हेस्टमेंट नाही, 600-700 रुपयाच्या आसपास तुम्हाला तो माईक मिळतो. एक. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्याला असं वाटतं की मला ते स्टेबल पद्धतीने स्टँड ठेवता येत नाही, त्याला ह्या पद्धतीचा एक ट्रायपॉड मिळतो. ट्रायपॉड छोटासा मोबाईलचा. याला आपल्याला मोबाईल सेट करता येतो असा याच्यामध्ये, आणि हा पाहिजे तसा उंच होता बघा. तो जेवढा 5 फुटापर्यंत आपल्याला उंच करता येतो असा, 3.5 फुटापर्यंत, सॉरी. त्याच्यामुळे आपण एकदम रेकॉर्डिंग करताना बरोबर मोबाईलचा जो कॅमेरा आहे तो आपल्या इथं पाहिजे, या भुवाईच्या लाईन मध्ये. त्या कॅमेऱ्यात पाहून बोलायचं. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला कोणी शिकवणार नाही, पण मी काय सांगतोय कारण तुम्हाला भविष्यात जर ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ बनवण्यावर यायचं असेल तर सगळ्यांना हे छोटे 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 इन्स्ट्रुमेंट लागतात, घ्यावे लागतात, आणि त्याचा आपल्याला तयारी करावी लागते त्या फेज. हे एवढं कॉम्पॅक्ट होतं बघा, कुठं पण बॅग मध्ये घातलं की चाललो आपण. याला सेल्फी स्टिक म्हणून पण तुम्ही वापरू शकता, आणि याला तुम्ही स्टँड म्हणून पण वापरू शकता. हे सगळं एकखट्टी घेऊ नका. एक एक स्टेप जेव्हा तुम्ही पुढे याल तेव्हा तुमच्यासाठीच्या इन्व्हेस्टमेंट करा या छोट्या छोट्या. राईट. मी आजच तुम्हाला लगेच 50,000 खर्च करा असं म्हटलेलं नाहीये, पण हळूहळू हळूहळू स्टेप बाय स्टेप 700 रुपये, 500 रुपये, 600 रुपयाच्या गोष्टी आपण प्रॉपर पद्धतीने घेऊ शकतो, ज्या आपल्या कामाला येणार आहेत. कुठेही गेलं की लगेच सवय लावायची आपल्याला. जिथे गेलो आपण तिथे लगेच व्हिडिओ बनवायला सुरुवात. लगेच असा ट्रायपॉड ठेवला, त्याला कॅमेरा लावला की लगेच, नमस्कार, माझं नाव आहे आशा बापते आणि मी पुणे इथून आहे. आज मी तुम्हाला याबद्दल माहिती सांगणार आहे. धन्यवाद. ही सवय लावायची आपल्याला, आणि मग ही सवय इंग्रजीमध्ये लावायची. Hello, good evening, friends. Now here I am just this particular center, and I would like to just give you information about it. Look at here that मी तुम्हाला ते दाखवते बघा कसं आहे सगळं छान. So do the recording of it. This is possible. आपण जर सवय लावली ना स्वतःला तर आपण दर आठवड्यामध्ये एक व्हिडिओ बनवू शकतो चांगला, एखाद्या ठिकाणी जाऊन. आता तुम्ही सारसबाग जवळ राहता किंवा कुठेतरी राहता, तिथे जायचं आणि चला, नमस्कार, मी आहे आशा बापते पुण्या इथून आणि आपण आलेलो आहोत सारसबागेमध्ये. बघा किती सुंदर बाग आहे, छान पद्धतीची झाडं, इथे बसण्यासाठीची व्यवस्था. इथे पुण्याच्या आजूबाजूच्या कानाकोपऱ्यातून लोक खूप मोठ्या प्रमाणामध्ये येतात. शुद्ध हवेची आपल्याला इथं छान पद्धतीने अनुभूती येते. करत 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 हेच इंग्लिशमध्ये बनवायचं.
याला कारण काय तुम्हाला सांगू? लोक काय करतायत तुम्हाला सांगतो ना, की अक्षरशः तुम्ही जर इंस्टाग्रामवर गेलात आणि त्याच्या रील्स जर पाहिल्या, तर काहीही रील्स असतात तुम्हाला सांगतो. बायको नवऱ्याला ही म्हणते, ती नवऱ्याला ते म्हणते, हे 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 हे. झालं रील्स त्याच्यामध्ये. आणि त्याचे व्ह्युअर्स असतात 2,000, 3,000, 5,000, 8,000 लोक पाहतात त्यांना. मग माझं म्हणणं आहे की आपण जर लोकांशी चांगल्या गोष्टी शेअर करायला लागलो तर आपली एक इमेज तयार होते. वन्स यू क्रिएट दॅट इमेज, पीपल स्टार्ट टू लिसन यू. आणि मग तुम्ही इंग्रजीत बनवा, हिंदीत बनवा, मराठीत बनवा, लोक पाहायला लागतात तुम्हाला सांगतो. आता तुम्ही म्हणाल सर आमचे आता गेले सगळे चुलीत गेले सगळे, आता आयुष्य काय राहिलं याच्यामध्ये? नाही, दिस इज अ न्यू जर्नी दॅट वी कॅन स्टार्ट. एक नवीन आयुष्याला सुरुवात करा. जे आपल्याकडे आहे ना ते वाटायला शिका आता त्या फेजमध्ये. आणि भविष्यात असं होऊ शकतं की तुमचं युट्यूब चॅनल, तुमचं इन्स्टा चॅनल एवढं फेमस होऊ शकतं. आता तुम्ही ती आजीबाई पाहता ना, आजीबाई पाहता का? पोरांनो, मी आज तुम्हाला बाकरवडी शिकवणार आहे. त्याचं एक युट्यूब चॅनलवरती आजी आहे. तुम्ही जर कधी पाहिले असेल, काय तुम्हाला सांगतो ना की 70-72 काहीतरी 65-70 वर्षाची आजी असेल. तिला ना आवाज आहे ना कशाचं काय आहे ना काहीच नाही, पण तिच्या नातीने तिचं चॅनल बनवलं. आणि आज 3.5 लाख रुपये पर मंथ आजीला फक्त युट्यूब चॅनल मध्ये मिळत आहेत. आजीची पेन्शन चालू झाली ना, 3.5 लाख रुपये पेन्शन कोणालाच नाहीये तुमच्यापैकी. कशामुळे झालं? त्या आजी आल्या व्हिडिओवरती, आणि ते कोणत्या कालखंडात आल्या माहितीये का? त्या आल्या कोरोनाच्या कालखंडात, जेव्हा घरी बसून सगळ्या आज्यांना पदार्थ बनवायला फार वेळ होता तुम्हाला सांगतो. आणि मग त्या आज्या कनेक्ट झाल्या, मग त्यांच्या सुना कनेक्ट झाल्या, मग त्यांच्या पोरी कनेक्ट झाल्या. असं करत 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 त्या आजीला एवढा मोठा बॅकअप मिळाला तुम्हाला सांगतो, की आज आपण किती पुढे गेले ती आजी ती पाहतोय. संधीचं सोनं करणं काय असतं ना, वी कॅन लर्न फ्रॉम दॅम. दॅट्स इम्पॉर्टंट, राईट? नेक्स्ट आस्क क्वेश्चन टू आशा मॅम, टू यू. नेक्स्ट क्वेश्चन टू यू Yes. आशा मॅम. Yes. मला प्रत्येक महिन्यात शिर्डीला जायला आवडेल. I would like to go to Shirdi every month. एव्हरी मंथ. अरे लता मॅडम, तुमच्यासाठी प्रश्न होता. बरं ठीक आहे, फाईन. तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे. आम्हाला गणेश उत्सव साजरा करायला आवडेल. We will like to celebrate Ganesh Utsav. राईट. आपण इथे आता विल पण वापरू शकतो आणि वुड पण वापरू शकतो, है ना? मनातली इच्छा व्यक्त करण्यासाठी विल वापरलं तरी फार फरक पडत नाही, पण वुड वापरलं तर जास्त बेटर राहील. शेवटचं वाक्य तुमच्यासाठी आहेत लता मॅडम. जर मी वपू काळे असतो. वपू काळे माहिती आहे तुम्हाला? वपू काळे माहिती आहेत का? हा, लेखक. लेखक. Okay, राईट, sir. वपू काळे. वसंत पुरुषोत्तम काळे. हा चला बोला, आपलं वाक्य घ्या. ते आपण नंतर बोलूया. अजून 2-3 लोकांचे वाक्य विचारायचे आहेत आपल्याला. चला फास्ट. If I would be a काय म्हणले सर? वप्पू काळे. काळे. वपू काळे. वपू काळे. राईट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन टू लक्ष्मण सर. येस सर. राईट. तुमच्या LICच्या याच्यामध्ये MDRT नावाचा काही कन्सेप्ट असतो ना? ये हाँ हाँ यस राइट राइट, ओके. $1 million. आप बने होगे MDRT उसके अंदर? मैं इसमें हूँ सर, स्टाफ में हूँ. एमडीआरटी Staff में हो एजेंट आप, बन right? सकते हैं, ओके, एजेंट हाँ, बन वो एजेंट के लिए रहता है MDRT. सकते हैं सर. ओके ओके ओके, फाइन सर, फाइन, राइट, ओके. वो कुछ तो भी मिलेनियर टीम बनता है ना वो, हाँ, यानी उसका इनकम सोर्स. मिलियन डॉलर राउंड टेबल ऐसा है. हाँ, मिलेनियर डॉलर राउंड टेबल रहता है वो, है ना? हम्म. MDRT, राईट. तर मला MDRT व्हायला आवडेल. सांगा बरं इंग्लिश मध्ये कसं म्हणणार? I would like to become a MDRT. राईट. नेक्स्ट क्वेश्चन टू यू दॅट. सचिन म्हणाला की मी माझी स्वतःची क्रिकेट अकॅडमी चालू करेल. Sachin said, I would like to स्वतःची क्रिकेट क्रिकेट अकॅडमी चालू करेल. Sachin said, I would like to create. स्टार्ट. I would like to start self cricket academy. क्रिकेट अकॅडमी. राईट. लास्ट क्वेश्चन टू यू दॅट.
मला गंगासागरला जायला आवडेल. I would like to go to Gangasagar. गंगासागर, राईट सर, प्लीज. प्रकाश सर, गुड इव्हनिंग. Okay, sir. Good evening. Good evening, sir. लक्ष्मण सर आप म्यूट. Good evening, sir. लक्ष्मण सर म्यूट कीजिएगा. राइट, ओके फाइन, यस. हाँ प्रकाश सर, गुड इव्हनिंग. Good evening. राइट Good सर. evening, sir. येस, फर्स्ट क्वेश्चन टू यू दॅट मला अमिताभ बच्चनचा चित्रपट पाहायला आवडेल. I would like to see picture of Amitabh Bachchan. राइट, ओके. नेक्स्ट क्वेश्चन टू यू सर. येस येस, इट वर्क्स. ओके फाइन. नेक्स्ट क्वेश्चन. रोहित म्हणाला मी MBBS करण्यासाठी रशियाला जाईल. Rohit said, I will be go to the Russia on I would MBBS. go. I would like to go to Russia to become an MBBS. To Okay, become an MBBS. for doing the MBBS. Okay. For the completion of MBBS, for doing MBBS असं आपण वापरू शकतो. ओके, लास्ट क्वेश्चन टू यू. मला माझ्या मुलासोबत जर्मनीला जायला आवडेल. I would like to go to Germany with my son. सन, राईट. I would like to go to Germany with my son. राईट. I would like to go to Germany with my son. Okay, sir. Okay. Thank you, please. Thank you. Right. Okay. So everybody, have you understood the would or their uses? समझ में आ रहे हैं आपको? Right. Fine. Very good. Right. Fine. Now we'll stop this session. That will just get entered to the next session. Thank you very much.